बातमी आहे नोकरदारांची चिंता वाढवणारी। आयुष्यभर नोकरी करून जमा झालेला भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ आता चाकरमान्यांना थेट 58व्या वर्षीच मिळणार आहे। केंद्रीय श्रम मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला। आतापर्यंत 57व्या वर्षाआधी पीएफची 90% रक्कम नोकरदारांना काढता येत होती, मात्र आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला पीएफ हवा असला तर पीएफच्या एकूण हिश्श्यापैकी 50% रक्कम त्याला काढता येणार आहे, तर उर्वरित रकमेसाठी कर्मचाऱ्याला 58व्या वर्षापर्यंत थांबावं लागणार आहे। अंड्याच्या घाऊक खरेदीमध्ये भाववाढ झाल्यामुळे मुंबई एग्स ट्रेडर असोसिएशनने खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना अंड्यांची कमतरता जाणवेल। मुंबईमध्ये घाऊक विक्री करणारे 40 अंडी व्यापारी आहेत आणि ते हैदराबाद आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये असणाऱ्या पोल्ट्री फार्मवरून खरेदी करतात। फेब्रुवारीमध्ये अचानक 100 अंड्यांमागे 55 रुपयांची भाववाढ करण्यात आली। ही भाववाढ झाल्याने साहजिकच किरकोळ विक्रीच्या अंड्यांचे दरही वाढवावे लागले। पर्यायाने हा भार ग्राहकांवरच पडणार आहे। ठाण्यामधल्या शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखानं महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। ठाण्यामधल्या तुळशीधाम इथल्या धर्मवीर नगर भागामध्ये राहणारा शशिकांत गणपत कलगुडे गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होता, त्यामुळे सिग्नलवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसानं त्याला हटकलं। त्यामुळे चिडलेल्या शशिकांत कलगुडेनं थेट महिला पोलिसावरच हात उचलला। आरोपी शशिकांत कलगुडे दोषींवर कठोर कारवाई होईल असं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। वाहतूक नियंत्रणाचं काम करत असताना महिला वाहतूक पोलिसाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण होते, यापेक्षा शर्मेची बाब काय असू शकते असा प्रश्न राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी उपस्थित केला। पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा पुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती। सध्या सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्याचा विक्रम गोखले यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला। ठाण्यामध्ये महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करणारा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर शिवसेनेनं सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दोषी शशिकांत कलगुडेपासून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात पुरेशी वीज उपलब्ध असून भविष्यात कमी पाणीसाठा असलेला कोयना वीज निर्मिती प्रकल्प बंद पडला तरी फरक पडणार नाही अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सातारा जिल्हा दौऱ्यावर बावनकुळे आले होते। दरम्यान अवजड क्षेत्रातल्या उद्योगांना स्वस्तात आणि पुरेशी वीज हवी असेल तर त्यांनी रात्रीच्या वेळी उद्योग सुरू ठेवावेत असं आवाहन केलेलं आहे। अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। राहुल गांधी, शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांना कोर्टाने हे आदेश दिलेत। दंड न भरल्यास नोटीस काढण्याचा इशाराही उच्च न्यायालयाने दिलाय। गेल्या आठवड्यात देखील काही नेत्यांना दंड भरण्याचे आदेश कोर्टाने दिलेले होते आणि त्यानंतर सुनावणीत अॅमिकस क्युरींनी ही नवी नावं न्यायालयासमोर सादर केली। अनधिकृत बॅनर प्रकरणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दंड भरलाय। 1,70,000चा दंड शेलार यांनी भरला। हा दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आलाय, तर मनसे आणि इतरही पक्षांनी अनधिकृत बॅनर प्रकरणी दंड भरला। मनसेने 1.25 लाखांचा दंड भरला। त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी सेवाभावी संस्थांना दिलाय। देवनार आणि मुलुंड इथं कचरा टाकायला मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 30 जून 2017 पर्यंतची मुदत वाढवून दिलेली आहे। त्यामुळे पालिकेला दिलासा मिळाला असला तरी या दोन्ही ठिकाणच्या स्थानिकांना मात्र तोपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे। या दोन्ही ठिकाणी कचरा टाकू नये असे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत, मात्र कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा मिळेपर्यंत इथं कचरा टाकू द्यावा अशी विनंती करणारा अर्ज पालिकेनं न्यायालयात केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी इथं डम्पिंग ग्राउंड पालिकेची डोकेदुखी ठरतीये। या डम्पिंग ग्राउंडमुळे रहिवासी त्रस्त असतानाच एक भयानक प्रकारही समोर येतोय। या डम्पिंग ग्राउंडच्या शेजारील सुनावणे कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेचं सेंटर आहे। या कॉलेजमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या घाणेरड्या उग्रवासामुळे उलट्या, मळमळ आणि डोकेदुखी सुरू झाली आहे।
नुकत्याच झालेल्या रेल्वे बजेटच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी नागपूरमध्ये आपल्या महत्त्वाकांक्षी तसेच अवाढव्य योजनांची माहिती दिली। मुंबईमध्ये लोकल प्रवासातले अपघाती मृत्यू टाळण्यासाठी मुंबईमध्ये 500 उड्डाण पूल बांधण्याची गरज आहे, म्हणून या भागातल्या महापालिका आणि नगरपालिकांनी जबाबदारी उचलण्याचं आवाहन त्यांनी केलंय। याशिवाय सध्याची लोकल गाड्यांची दर 4 मिनिटांची फेरी दर 2 मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद पार पडली। या परिषदेमध्ये पुन्हा एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना टार्गेट करण्यात आलं। मंत्र्यांच्या आचारसंहितेचा तावडेंनी भंग केला आहे। मंत्री कुठल्याही नफा कमावणाऱ्या कंपनीमध्ये संचालक असेल तर मंत्री झाल्यावर 60 दिवसांच्या आतमध्ये राजीनामा द्यावा लागतो। तावडे आजही 5 कंपन्यांचे संचालक आहेत। आम्ही कायद्यानुसार राजीनामा मागत आहोत असं सांगत आचारसंहिता आणि कायद्याचा भंग केलेल्या तावडेंचा राजीनामा घ्यावा असं या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दे मांडण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठं पाऊल उचलले। पोलीस स्टेशन नसलेल्या भागांमध्ये पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार आहे। काही अतिदुर्गम भागांमध्ये पोलीस स्टेशन्स नाही आहेत, तिथे पोलीस स्टेशन सुरू केली जाणार आहेत। एटापल्ली तालुक्यामध्ये बुर्गीमध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। धुळे शहरातले जुने धुळे परिसरामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यातल्या आरोपींची आझादनगर पोलिसांनी धिंड काढली। कायदेशीर चौकटीमध्ये बसत नसताना आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करत पोलिसांनी धिंड काढली। पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही, मात्र या हल्ल्या प्रकरणामधल्या काही आरोपी हे अट्टल गुन्हेगार नाहीयेत, त्यामुळे या आरोपींची धिंड आता टीकेचा विषय ठरतोय। लातूरमधल्या पानगावमध्ये मारहाण झाल्यानंतर पोलिसांना बदलीची मागणी केली आहे। शिवजयंतीदिनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस यांना मारहाण करण्यात आली होती। यामध्ये ते जबर जखमी झाले। सहकारी रमेश रेवस्कर आणि शेख युनुस यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर आपल्या मनामध्ये दहशत असल्याचं शेख यांनी म्हटलंय, कारण आपलं मूळ गाव उदगीरमध्ये आपल्याला बदली देण्यात यावी अशी मागणी शेख यांनी केली आहे। पुण्यामधल्या सेनापती बापट रस्त्यावरच्या हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करून लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। विकास विश्वास कांबळे असं आरोपीचं नाव असून 24 तासांच्या आत त्याला अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले। विकास कांबळे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी लुटमारीचे गुन्हे आहेत। दरम्यान हद्दीच्या वादावरून या प्रकरणी गुन्हा नोंदवून घ्यायला पोलिसांनी तब्बल 24 तास उशीर केला होता। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या मुमकेतल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं घर ग्रामपंचायतीनं ताब्यात घेण्याचा निर्णय लांबणीवर पडलाय। पुरेशा कोरम अभावी ग्रामपंचायत बैठक तहकूब झाल्यानं हा निर्णय लांबणीवर पडला। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीच्या याच बैठकीत दाऊदचं घर ताब्यात घेण्याचा निर्णय होणार होता, मात्र बैठक तहकूब झाल्यानं हा निर्णय आता लांबणीवर पडलाय। राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणतात, प्रॅक्टिकली विषबाधेच्या अशा घटना घडतच असतात। पालघरमध्ये वाड्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 255 जणांना विषबाधा झाली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना विष्णू सावरा यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत। या प्रकरणी इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशनवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला। मेक इन इंडिया वीक सप्ताहातल्या महाराष्ट्र रजनी अग्नितांडव प्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। या आगी प्रकरणी व्हीस्क्राफ्ट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला। निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा असा ठपका या कंपनी विरोधात ठेवण्यात आला। एका वृद्धाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्याचं प्रकरण ताजं असताना शिर्डीपासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या कोपर गावामध्ये पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 2 मृतदेहांची त्यांच्या मृत्यूनंतर हेळसांड करण्याचं काम कोपरगाव नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी केले। महिला आणि पुरुष मृतदेहाची चक्क कचऱ्याच्या गाडीतून विल्हेवाट लावण्याचा घृणास्पद प्रकार घडलाय।
आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया रोखण्याचं मोठं आव्हान असतानाच आता सुरक्षा यंत्रणेसमोर आणखी एक नवं आव्हान उभं ठाकलंय। आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर दहशतवादी आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बंगळुरूमधल्या आयटी सेंटर आणि दिल्लीमधल्या अमेरिकन सेंटरही दहशतवाद्यांचं लक्ष होऊ शकतं असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे। देशाच्या सीमा संरक्षणाच्या दृष्टीनं सियाचीन संवेदनशील असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय। लोकसभेत एमआयएमटीके खासदारांना उपस्थित केलेल्या प्रश्नाला पर्रिकर यांनी उत्तर दिलंय। सियाचीनमधून लष्कर हटवल्यास शत्रू कब्जा मिळवू शकतो आणि सीमा सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे असं पर्रिकर यांनी म्हटलंय। सियाचीनमध्ये लष्कर तैनात केल्याची किंमत देशाला अनेक वीर जवानांच्या रूपानं चुकवावी लागते असंही त्यांनी नमूद केलं। रोहित वेमुला आणि जेएनयूच्या मुद्द्यावर स्मृती इराणींनी दिलेलं आक्रमक उत्तर आता वादात अडकले। इराणींनी महिषासूर शहीद दिनाच्या पत्रकाचं वाचन संसदेमध्ये केलं होतं। त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला। राज्यसभेत या मुद्द्यावर इराणींना लक्ष करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। मात्र आपण केवळ पत्रक वाचल्यामुळे माफीचा प्रश्नच नाही असं इराणी म्हणाल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।